बाळाचं वजन छान पद्धतीने वाढावं असं वाटत असेल तर बाळासाठी अशा प्रकारे बनवा डाळीचं पाणी. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आहे आदित्यच्या सॉलिड फूड जर्नीचा डे 16 आणि आज पहिल्यांदा मी त्याला दिलेलं आहे हे मुगाच्या डाळीचं पाणी. ॲक्च्युली हे मुगाच्या डाळीचं पाणी नाही, आपण कधीही बाळाला डाळीचं पाणी देणं रिकमेंड करत नाही. तर मग ही मुगाची डाळ कशा पद्धतीने द्यायची आहे किंवा मी आदित्यला कशी दिली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. 1 वाटी मुगाची डाळ मी इथे घेतलेली आहे. स्वच्छ अशी तुम्हाला धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत हे जे पाणी आहे हे क्लिअर येत नाही तोपर्यंत 3-4 वेळा तुम्हाला व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे आणि नेहमीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून ही मुगाची डाळ तुम्हाला शिजवून घ्यायची आहे. आता मी आदित्यसाठी वेगळी काही मुगाची डाळ घेतली नाही, आम्ही वरण बनवणार होतो तर त्यामधलीच ही डाळ मी बाजूला काढणार आहे. आता छान अशी कमी फ्लेमवरती तुम्ही जेव्हा डाळ शिजवता तर अगदी मऊसूत शिजते आणि त्यानंतर तुम्हाला हे जी काही डाळ आहे तुम्ही ते पाहू शकता, छान अशी कन्सिस्टन्सी आहे आणि ही डाळ बाजूला तुम्हाला काढून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण काहीही ॲड केलेलं नाही, यामध्ये ना मीठ आहे, ना हळद आहे, ना हिंग आहे. अशी प्लेन डाळ तुम्हाला घ्यायची आहे. बाळ थोडासा मोठा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चमच्याने थोडंसं मॅश करून ही बाळाला देऊ शकता. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वरून तुम्ही जे काही आपलं पाणी आहे हेही थोडं ॲड करू शकता. आता जेव्हा तुम्ही बाळाला पहिल्यांदा देता तर तेव्हा हे जे काही छोटे छोटे यामधले कण आहेत हे बाळाला अडकू शकतात किंवा चोकिंग करू शकतात किंवा यामध्ये एखादी डाळ जर आहे अशीच राहिली असेल तर त्यामुळे बाळाला त्रास होऊ नये यासाठी मी इथे आपली जी काही चहाची गाळणी आहे, इथे नवीन मी आदित्यसाठी घेतलेली ही चहाची गाळणी आहे, तर यामधून ही डाळ एकदा या पद्धतीने काढून घेतलेली आहे, ज्यामुळे ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ही अगदी स्मूथ होते आणि छान असं टेक्स्चर होतं. शिवाय कोणताही जाडा भरडा असा कण यामध्ये राहत नाही आणि एकसारखी एक समान अशी ही प्युरी बनायला किंवा हे जे काही डाळीचं मॅश आहे हे व्हायला मदत होते. तुम्ही ते पाहू शकता, अगदी सिल्की आणि खूप स्मूथ असं हे डाळीचं पाणी म्हणू शकता. ॲक्च्युली हे पाणी नाही आहे, डाळीचं मॅश आहे. तर हे इथं तयार झालेलं आहे आणि हे तुम्हाला बाळाला द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही बाळाला डाळीचं पाणी देता तर त्यावेळी त्यामध्ये कॅलरीचं प्रमाण खूप कमी असतं, पाण्याचं प्रमाण जास्त असतं, ज्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. आणि असं जे डाळीचं पाणी आहे हे बाळाचं पोट तर भरवतं पण बाळाचं म्हणावं तेवढं पोषण पूर्ण होत नाही आणि म्हणून या पद्धतीने तुम्हाला बाळाला डाळीचं पाणी किंवा ही मुगाची डाळ देणं हे गरजेचं आहे. आज आदित्य पहिल्यांदाच ही मुगाची डाळ खातो आहे. आता मी जेवढं काही बनवलं होतं ना तर त्यापैकी अगदी त्याने 4-5 चमचे हे मुगाच्या डाळीचं जे काही मॅश केलेलं आहे हे खाल्लेलं आहे आणि पहिलीच वेळ असल्या कारणामुळे तुम्ही ते पाहू शकता खूप काही त्याचा इंटरेस्ट यामध्ये नव्हता. शिवाय या डाळीला काही विशेष अशी चव सुद्धा नसते, परंतु तरी सुद्धा बाळाने कमी खाल्लं म्हणून त्यामध्ये मीठ किंवा साखर काहीही ॲड करायचं नाही. जेव्हा तुम्ही परत ती चव बाळाला इंट्रोड्यूस करता तर बाळाला त्याची सवय होऊन जाते. तर अशा प्रकारे जर तुम्ही मुगाची डाळ बाळाला देत असाल ना तर ती डाळ पचायलाही हलकी असणार आहे आणि बाळाला अगदी 4-5 चमच्यामधून सुद्धा भरपूर असं पोषण मिळायला मदत होणार आहे, ज्यामुळे बाळाचं वजन सुद्धा छान वाढणार आहे. तर जरूर ट्राय करा. थँक्यू.